माझी शाळा माझा अभिमान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवसरवाडी आणि आपल्या शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम होतात आणि त्या उपक्रमांतर्गत मुलांना चांगला अनुभव येण्यासाठी आणि खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आपण ही शैक्षणिक सहल आयोजित केली होती आणि तुम्हाला आलेला थोडक्यात पण एक चांगले अनुभव शेअर करायचे तुम्हाला याच्यातून काय शिकायला मिळालं तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या अनुभव शेअर करता येईल. काय नाव तुझं? पूनम वारगुळे. तर तिने आपलं मनोगत शेअर करायचं. हे पहिले शिवाजी महाराजांनी किल्ले कसे जिंकवले आणि समुद्रातला अनुभव घेतला. तर तिने छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे मोठाले किल्ले म्हणजे डोंगरावरचे किल्ले कसे बांधले असत कसे जिंकले आणि एक समुद्रावर गेल्यानंतर तिथला अनुभव तिने घेतला आणि तिथल्या प्रत्येकाने तो अनुभव घेतला नाही. चला पुढचं कोण सांगत आहे आता आलेला अनुभव? चला पायल ताई आपल्याला थोडक्यात सांगत या की तिला काय काय शिकायला मिळालं. बोल. मला गडावर सरपंच झाला या. कसं आहे तिने सांगितलं तिने. बरं आणखी कोण सांगितलंय? चला जेवण करू तर आता जवळ आले परत तो बरं याचा अनुभव मला आधीच्या काळात ते तलवार भाला म्हणजे सहलीत आपण ज्या एका ठिकाणी गेलो होतो शाहू पॅलेस मध्ये आणि त्या ठिकाणी शस्त्र पाहिले त्या काळातले तलवार भाला वेगवेगळे प्रकारचे शस्त्र तिथं वाघनखे पण होते शिवकालीन वाघनखे हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. आपण जे पुस्तकात पाहत होतो ते आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळालं. बंदुका पण होत्या त्या काळातल्या रायफल बंदुका. तर आणखी कोण सांगत आहे? माकडं आपण माकडं पाहिलेले असतात परंतु जास्त संख्येने माकडं पाहिली त्यांनी. आणखी चल सांग ना. काहीच नाही. आणखीन कोण सांगत आहे? चला आधीच्या काळात तलवारी बंदुकी प्राण्यांचे मांस आणि याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? तुम्हाला काय अनुभव आला? मी शाहू पॅलेसला गेलतो तर इथं राजश्री शाहू महाराजांनी किल्ले तलवारी त्यांनी शिकार केली. त्यांचे वाघ सिंह पक्षी प्राणी अजून त्यांनी शिकार केलेले वस्तू तलवार बंदूक हेही पाहिली. पर्वतरांगा पाहिला. बर आपण सह्याद्री पर्वत रांगा म्हणायचो परंतु सह्याद्री पर्वत रांगा कोणत्या आता नेमकं? आपण ते प्रत्यक्ष पर्वत रांगातून आलो. ते घाट पाहिले रस्ते पाहिले त्याच्यातले म्हणजे दरी पाहिली हे सगळं आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलं. आणखीन कोणी काय काय पाहिलं? पर्वत रांगा मोठे मोठे डोंगर पाहिले. आणखीन कोणाला काय अनुभव आला? काय पाहिलं? सोहम तुला आता तुला आलेला अनुभव सांगू शकतो. तुला काय काय झालं? सहलीत आल्यानंतर त्याची चप्पल हरवली त्याला थोडं
हा आपण स्ट्रॉबेरी फक्त ऐकत होत स्ट्रॉबेरीचं फळ पाहिलेली असते तर, परंतु हा त्याची शेती कुठं केली जाते तर इथं आपण महाबळेश्वरला प्रत्यक्ष पाहिली त्याची शेती कशी. हा एकदम छान अनुभव आला तर. आम्ही महाबळेश्वरला थांबलो होतो तेव्हा सर म्हणले शेवटला आम्हाला मॉल मधलेला आम्ही तिथले फिरले वस्तू खाल्ले आम्ही जी जी फुकट असते ती रस वगैरे ते पिलो. अरे वा वा वा. हा आम्हाची तर एवढी मजा झाली. नेमकं मी आणि शिंदे सर होतो तिथं आणि तिथं हेव आला आणि सोम आल्यानंतर आम्ही तिघांनी मिळून जिथं जिथं टेस्ट घ्या म्हणून लिहिलेलं होतं आम्ही सगळ्या ठिकाणी गेलो आणि तिथं फ्री टेस्ट होती. मस्त छोटे कप भरलेले आणि सगळे ज्यूस आम्ही पिऊन आलो. एकदम मजा केली आम्ही तिथं. हा बर आणखी कोणाला सांगायचं आता कोणतरी घेत होतं ना. प्रतापगडला शिवाजी महाराजांनी 5 लाख पोते बनवले. प्रतापगडावर नाही आपण पन्हाळ्यावर गेलो होतो आणि तिथलं जे कोठार होते धान्याचे कोठार आहे का नाही त्या ठिकाणी किती धान्य साठवलं जात होतं तिथं आपण ते पाहिलं होतं. हा बरं आणखी हा इकडे कोण आहे. हा सुशील हा 2 वाक्य बोलू शकतोस तू. हा आणि हेच संधी असते पुन्हा काय येतं. हा पुढच्या वर्षी नाही विचारणार. हा दोन सांगतोय वाईचा गणपती बघितला. हा त्याने वाईला आला इथं आणि गणपतीचं दर्शन घेतलं. हा चला हा आणखीन आता तुला सांगायचं परत. 5 नद्यांचा संगम बघितला. प्रत्यक्ष किल्ले पाहिले. समुद्रातला आनंद घेतला. हा तर अतिशय छान त्याने समुद्राचा आनंद घेतला. पहा समुद्र आपण म्हणायचो महाराष्ट्राच्या पश्चिमेला मुंबई जवळ कोणता समुद्र आहे तर अरबी समुद्र. परंतु आपण प्रत्यक्ष तिथं जाऊन खेळलो मजा केली लाटांबरोबर खेळलो आपण तिथं खूपच आनंद घेतला. हा आणखीन कोण आहे इथं पुढं आता हे आपल्याला आलेला अनुभव आणि तुम्ही काय काय केलं सहलीमध्ये. हा श्रावणी बाळा असं बसतात का नीट बस ना थोडा वेळ. हा चल बस. हा चला आणखीन कोण आहे. हा तुला सांगायचं कार्य. हा बोल. समुद्रातल्या लाटा आल्या त्याबरोबर मी खेळलो. हा वा समुद्रातल्या ज्या लाटा होत्या त्या लाटांबरोबर खेळायचा त्यांनी मस्त एन्जॉय केला. हा परत आणखी कोणाला काय काय अनुभव आला. हा चला. हा बरं ऐका रे त्याचा आम्ही झोपल्यावर पोरांच्या डोक्यावर पावडर टाकायचं. हा त्याने आता मुलं झोपल्यानंतर काहींनी खोडी पण केल्या. काय काय खोडी केल्या तर डोक्यात पावडर टाकली कोणाकोणाच्या तरी. बरं हे वेगळं केलं काहीतरी. तुम्हाला वाटलं की असं असं ते करावा परंतु त्याला न विचारता तुम्ही जी गोष्ट करीत राहिली झोपेत त्याला त्रास दिला आहे की नाही. म्हणजे तसं बी केलं तुमच्या हातातून घडलं ते. हा इकडं आणखीन कोण आहे मुलांपैकी. हा झाला का तू. हा इकडं कोण नाही राहिला. आधी तुला काय सांगायचं का. हा तू आणि तू. हा नाही. हा तर इकडं आहे का कोणी की त्याला माहिती सांगायची की या 3 दिवसात काय काय शिकायला मिळालं. हा कोण आहे. हा सांग ना तू सांग थोडं. हा तू गाणं म्हणली एन्जॉय केला काहीतरी सांगता येतं तुम्हाला. हा कोण आहे. हा मुली तुम्हाला असं बोल. हा एकच जणांनी सांगितलं. हा इकडं कोण कोण आहे. हा बोल सृष्टीच बोल. हा इकडं तर जो फिट केला माईक आल्यावर. हा तर हा सर सांग. हा बोल. हा बोल. हा चल हर्षदा. हा 2 वाक्यात. पहिली सहल होती की नाही म्हणजे पहिल्या सहल मध्ये तुला अगोदर काय वाटलं नाही सहलीमध्ये काय काय झालं ते सांगायचं.
दोन वाजते. हा रोशनी तू इथं नाही म्हणलं. हा शिवनेरी कुठे गेली आपली? हा हो सर इकडे बघा गप. हा चल दे. हा बोल. हा तर सांग. हा काय केलं? हा डान्स केला. हा पहिल्या दिवशी तरी डान्स केला. आणखी काय? हा तुम्ही हा ह्या मुलींना सगळ्यात जास्त माझ्या खोड केली. हा हिने मेकअपच काय केला, मला टिकलीच काय लावती, काय डोक्यात काय काय लावित होती, कुणाच्या पेना आणल्या. हा बरं आता तू माहिती सांग. बोल ना. हा शिवनेरी. हो शिवनेरी. हो शिवनेरी ताई. हा उठा उठा. हा तुम्हाला माहिती खूप नाटकी केली. हा तिला हा चल बोल. हा हा बोल. हा हा बोल. हा दोघी. हा बोल बोल. हा बरं हा तसंच बोल. नीट सांग मग ते आवाज येत नाही स्पष्ट. तिला आवाज कमी लागतो. हा सहलीला गेलो मज्जा केली. हा चल. हा बोल बोल. हा तर प्रत्यक्ष किल्ले पाहिले. हा चल बोल. हा बरं तसंच बोल. हा हा तेवढंच सांगत होते. दुसरं सांग नवीन काय. हा सांग. पहिल्या दिवशी मी सरांचा मेकअप केला होता. बर 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 तिने सरांचा मेकअप सुद्धा केला. हा इकडे लाडूला काय सांगायचंय का? हा तिला ताप आलाय बा. हा आता उतरला असं. आता गोळी दिली ना? खाल्ली का गोळी? हा गोळी दिली होती का तुला? गोळ्या कुठे जा? कोणाकडे गोळ्याचं खोकं बघा रे. हा भारत माता की. भारत माता की. गणपती बाप्पा. हर 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 हर. हा तर अशी आपली मजेची आनंदाची सहल आपली पार पडत आहे. नवसरवाडी पर्यंत अजून आपण 3-4-5 तासात 4 तासात आपण तिथे जातो नवसरवाडीत. आणि तोपर्यंत आपल्याला म्हणजे जेवण करायचंय. पण या सहलीचा जसा तुम्ही आनंद घेतला तसं सगळ्या शिक्षकांनी सुद्धा आनंद घेतला. आणि माझी तर नवसरवाडीतली ही पहिली सहल होती. हा तर मला हे सुद्धा खूप खूप शिकायला मिळालं. तुमच्या बरोबर आनंद घेता आला. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सहलीला आलात. म्हणजे तुम्ही आलात म्हणून आम्ही सहलीला आलो आहे का नाही? तुम्ही जर कमी आले असते तर आम्हाला सहलीला यायला मिळालं नसतं. हा तर ही सहल ज्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली असे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री शिंदे सर. त्यांच्यासाठी आता जोरदार टाळ्या वाजवा. हा आता टक्के सर सध्या रजेवर येत. हा आणि त्यानंतर 1 दिवसाची सहल 3 दिवसावर गेली. आणि 3 दिवसाला सुद्धा मोठ्या स्वखुशीने आनंदाने सुद्धा मॅडम हराळ मॅडम आणि दरेकर मॅडम सहभागी झाले. आणि ते सुद्धा आपल्याला थोडं मनोगत माहिती सांगणार त्या सहलीविषयी की त्या सहलीमध्ये त्यांना काय अनुभव आला. हा सांगायचं. हा 500 रुपये दंड आहे सगळ्यांना. हा त्याला हराळ मॅडम मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा अनुभव सांगायचा. आवाज मोठा कर ना. इकडे कर ना ते थोडं. हा तिरप कर. हॅलो.
माझा सगळ्यात आवडता विषय म्हणजे तुमच्यासोबत सहलीला येणं, छोट्या मुलांच्या सोबत सहलीला जाणं मला खूप आवडतं. कारण मी आतापर्यंत माझ्या नोकरीच्या एवढ्या जवळजवळ 30 वर्षाच्या सेवेमध्ये जेवढ्या वर्षी मला सहलीला जायला मिळालं तो चान्स मी कधीच सोडला नाही. आणि यावर्षी असं झालं नेमकं की सहल जवळ आली आणि माझा पाय दुखायला लागला आणि घरून मला असं सांगण्यात आलं की जायचं नाही. डॉक्टरांनी पण सल्ला दिला की पायाला आराम द्या, आरामाची गरज आहे, त्रास होईल असं काही करू नका. आणि मग घरच्यांना ते निमित्तच झालं. पण मला मनातून खूप वाटायचं मला मुलांसोबत सहलीला जायला मिळायला पाहिजे. माझी खूप अशी तळमळ होती मनातून की मला जाताच आलं पाहिजे. आणि हट्ट करून का होईना पण मी तो चान्स म्हणजे मिळवला. त्या संधीचं मी सोनं केलं. तुमच्यासोबत मी सहलीला आले, खूप छान वाटलं मला. तुमच्यासोबत जो आनंद मला मिळाला त्याचं मोल मी करू शकत नाही. बाकी आम्ही समजा इतर ठिकाणी कुठेही जातो, कितीही लांब सहली केल्या, पण मुलांसोबतचा आनंद हा वेगळाच असतो. त्याचा खूप चांगला अनुभव मला आला. आणि हा जो स्टाफ आहे माझा नवसरवाडी शाळेचा जो स्टाफ आहे त्यात समजा दरेकर मॅडम, आठवळे सर, शिंदे सर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले सगळ्यात छोटे असणारे चौगुले सर, त्यांनी खूप चांगली मदत केली आणि सगळ्यांच्या सहकार्याने ही सहल अतिशय छान पार पाडली. 3 दिवस छोट्या मुलांची 3 दिवसाची सहल म्हणजे तसं पाहिलं तर असं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. कारण आतापर्यंतच्या ज्या सहली होत्या त्या जास्तीत जास्त 1 डे किंवा खूप झालं तर 1 मुक्कामाची, पण यावेळेस 2 मुक्काम करण्यात आले. आणि ती सहल अगोदर वाटत होतं म्हणजे जरा गोंधळ होईल काय की, पण छान पार पाडण्यात आलं. सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि सहलीचा आनंदही खूप मिळाला. मुलांनी छान एन्जॉय केला. समुद्रातला अनुभव, किल्ल्यावर चढण्याचा अनुभव, दर्शनासाठी रांगेत उभा राहण्याचा अनुभव आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त गाडीत जो एन्जॉय केला तो अगदी म्हणजे मनातून जाणार नाही. पण चांगलं असं घर करून मनात तो राहिलेला आहे. आणि ह्या आठवणी मी आयुष्यभर माझ्यासोबत जपणार आहे. इथून पुढं कुठल्याही शाळेत बदली झाली समजा तरी पण नवसरवाडीची सहल मात्र कायम लक्षात राहील अशी आहे. तुम्ही मुलं तुमच्यासोबत केलेला जो घेतलेला अनुभव आहे, केलेला काय म्हणायचं त्याला एन्जॉयमेंट खूप चांगली म्हणजे स्मरणात राहील अशी आहे. आणि एवढं बोलून आता थांबते. माझ्यानंतर आता दरेकर मॅडम लिहून द्या. की ज्यावेळेस हराळ मॅडम कॅन्सल होणार होत्या त्यावेळेस दरेकर मॅडम थोड्या टेन्शन मध्ये होत्या, परंतु ते विघ्न पार पडलं आणि अतिशय आनंदाचा प्रवास सगळ्यांबरोबर घेता आला. दरेकर मॅडमला या सहलीविषयी काय वाटतंय त्यांनी आपला अनुभव सांगायचा. जर डायरेक्ट युट्यूबला टाकतात आहो मग ते असं दडपण येतं काय बोलायचं. काय नाही एवढं फार जगात खाल्लं. या सहलीमध्ये मला खूप आनंद मिळाला. या आधीच्या शाळांमध्ये मी जेव्हा सहलीला जायचे तर 1च दिवसाची आमची सहल असायची, पण इथं मी प्रथम म्हणजे 3 दिवस सहल हे ऐकूनच मला आधी थोडंसं टेन्शन आलं होतं की 3 दिवस कसं होणार, मुलांना कसं सांभाळायचं. पण तुम्ही मुलं सगळ्यांनाच खूप चांगलं वाटत होतं. सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं, सर्व शिक्षकांनी, मुलांनी. आणि या सहलीमधून मला खूप आनंद मिळाला आणि या सहलीच्या सगळ्या आठवणी माझ्या कायम मनात राहतील. आणि पुढं कधी बदली झाली तर परत तुम्ही जेव्हा सहलीला जाता तेव्हा मला आवर्जून सहलीला घेऊन जा, ही सगळ्यांना विनंती. तुमची विनंती मान्य. मी आवर्जून येईल. आणि हे अनुभव आपल्याला पुढील आयुष्यात खूपच उपयोगी पडतील. एवढं बोलून थांबते. छान. अतिशय छान अनुभव आला. आणि यानंतर चौगुले सर सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व आपल्या बरोबर असणार म्हणजे एक कलाकार व्यक्तिमत्व. ते पोहे आजचा त्या डान्सच्या त्यांना सांगितलं की आपल्याला एक गाणं बसवायचं, ते ऍक्शन करा म्हटलं, लगेच ते ऍक्शन मी म्हणजे प्रत्येक ठिकाणी परफेक्ट असणार व्यक्तिमत्व. तर मी चौगुले सरला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत सांगायचं. आता एक करू आता कधी पुढं करायचं आता इथं बरं गाडी गाडी
हा जो सहलीचा आनंद सर्वांनी घेतलाय तो असा आनंद मला नाही वाटत माझ्या परत नंतर भेटेल म्हणून. हा जो क्षण होता तो अविस्मरणीय क्षण आहे सगळा. आणि एक हा जो आमचा स्टाफ आहे, स्टाफ म्हणजे हा मला असं काही वेगळं वाटलंच नाही. हा म्हणजे एक परिवारातलं एक घटकच आहे असं वाटलं. असं वाटायचं की बुवा आता कसं होईल बुवा, आता इथून पाठीमागे एवढ्या वेळा नव्हतं गेलो, माझे काही नाही अनुभव आहेत माझे मागचे. पण हा जो असा अनुभव आला की एक शब्दात सुद्धा मांडता येणार इतका म्हणजे प्रेमळ स्वभाव सगळ्यांचा. आणि सगळेच असे की मन मिळावं आणि सगळे तुम्ही आणि तुमच्यामुळं जो आनंद मिळाला तो इतर कुठे मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं जी 2 दिवसाची सहल जी होती ती ठरलेली, त्याच्यानंतर 1 दिवस वाढला आणखी. ते म्हणजे केवळ म्हणजे आपले शिंदे सर आणि आठवले सर यांच्यामुळे जास्त वाढला. आणि आपण नवसुरवाडीपासून ते पार सगळं जेवढं फिरलो त्या प्रत्येक क्षणाच्या ज्या आठवणी आहेत त्या मोबाईलमध्ये प्रत्येक जे सगळ्यांकडे आहेत, पण त्या ज्या आठवणी ज्या आहेत या आठवणी कधीच विसरणार नाही अशा आठवणी झाल्या सगळ्या. आणि मला जे येण्याचं भाग्य मिळालं या सगळ्यांमुळे मिळालं. मी ह्या सर्वांचं मी आभार मानतो. जर याला कदाचित जर पुढच्या वर्षी जर सहल निघाली तर मला नक्कीच घेऊन जाल ही अपेक्षा करतो. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही सहल आली. हे शिंदे सर आणि मी 5 वर्ष सहलीचे सर्वे सर्व आणि सहल काढायची. हे म्हटलं आपल्याला सहल करावं लागेल, पण अगोदर नाही हो म्हणजे माग पुढं करता करता डिसेंबर संपला, जानेवारी सुरुवात झाली होती. आणि मग सहलीचा विषय निघाल्यावर जेवता म्हटले काहीतरी चला आपण नियोजन करू आणि सहल मुलांची आणायचीच असा ठाम निश्चय आणि निर्धार शिंदे सरांनी केला. आणि त्यांच्यामुळं तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा या सहलीचा आनंद घेता आला. कारण तात्काळ निर्णय घेतल्यामुळे हे सहज पार पडलं. असे आमचे आदरणीय मुख्याध्यापक, मार्गदर्शक, आदरणीय सन्माननीय असे शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. तर नमस्कार. मनोगत काय हे व्यक्त करतोय ते फक्त तुमच्या सर्व शिक्षक स्टाफ मुलांच्या. आता कसं असतं मुलंच आहे शेवटी. मला थोडस मुलांना कधी रागवावं लागलं, बनू असेल, सुशील असेल, तांदळे असेल, जगताप असेल, आर्नव असेल, तर त्यांना सारखं म्हणावं लागायचं, खवडावं लागायचं. आपला मेंढे असेल चौथीतला, नंतर आपला ओमचा भाऊ. त्यांना आता काय झालंय त्यांच्या ते अंगवळणी पडण्यात थोडी. आठवडे सरांनी मला सांगितलं की आत्मापूरच्या मुकामामध्ये मुलं झोपतच नव्हती म्हणली, नुसते एकमेकाच्या दार वाजवायचे. कारण काय झालं की हा त्यांच्या जीवनातला पहिल्यांदाच मला वाटतं ते अशा बाहेर राहिले असतील, स्वतः बेडवर झोपले असतील, कपडे काढले असतील वेगळ्या खोलीमध्ये. काय बोलायचे तर मॅडम पाण्यामध्ये सूर मारावा तसा त्या गाद्यांवर सूर मारला. म्हणजे काय मऊ हे सगळं. अरे सगळं दिसत होतं मला, कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसत होतं. आणि मग पहिला मुक्काम सगळा व्यवस्थित पाडला. थोडस त्या आत्मापूरच्या भक्ती निवासाला अटॅचमेंट राहिल्यामुळं आपल्यासाठी तिथल्या त्या 12-13 खोल्या त्यांनी रिझर्व म्हणून ठेवल्या होत्या, त्या भेटल्या. त्यामुळे तुमची पहिल्या दिवसाची राहण्याची प्रसादाची सोय अगदी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने पार पडली. सकाळी गरम पाण्याने आंघोळ्या करून नव्या उमेदीनं तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि नंतर आपण दुसऱ्या दिवशी
महालक्ष्मीचं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कुठे गेलो सर? आत्मा करून ज्योतिबा पाहिला. ज्योतिबा पाहिल्यानंतर पन्हाळगड पाहिला आणि सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. म्हणजे आता इथं जास्त वेळ घालवायला नको, जास्त वेळ आपल्याला समुद्रावरती घालवायचा आहे. प्रवास लांब होता, आंबा घाटातून तो प्रवास होता. परंतु आपल्याला आपल्या गाडीला जे सारथी लाभलेले आहेत, तर ते मुलांना कसे आहेत रे? जरा मोठ्याने सांगा. कसे आहेत ते? तर या पद्धतीनं ते एकच नंबर असल्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये मी जर ड्रायव्हर लाईन मध्ये जर ड्रायव्हर पाहिला असेल तर यांच्यासारखा ड्रायव्हर आणि त्यांची गाडी चालवण्याची पद्धत. मी सुद्धा ड्रायव्हर साहेब, मी सुद्धा ड्रायव्हर आहे. मला परत द्या माहिती थोडा वेळ. देतो ना, वन्स मोर होईल परत एकदा. तर तुमच्यासारखा ड्रायव्हर लाईन मध्ये ड्रायव्हर पाहिला नाही. सगळं तुमचं समजून घेणं, विचारणं आणि गाडी कशी लवकर पास होईल, लवकर जाईल, या पद्धतीनं तुम्ही एकदम सुंदर ड्रायव्हिंग करता. आणि त्यांच्या या अविरत ड्रायव्हिंग मुळे मला सुद्धा वाटायचं म्हणजे यांना कोणतरी विचारायला पाहिजे चहा घ्यायचा का. परंतु तुमचा गाडी चालवण्याचा झपाटा इतका जोरात असायचा की मला वाटायचं कशाला परत अर्धा तास वेळ घालवायचा. परंतु एकदम उन्हाच्या वेळेला तुम्ही त्या गणपती पुढेच्या स्पॉटला नेलं आणि मुलांना एकदा तो समुद्र पाहून एकदम भारावून गेला. मुलांना कधी वाटायचं की कधी ह्या समुद्रामध्ये झेपावं आणि काय करावं. आम्ही त्या गणपतीचं मंदिराचं दर्शन घेऊस तर चौगुले सरांबरोबर मुलांनी झेमट मजा करायला सुरुवात केली होती. आणि मग काय तो जोश, तो उत्साह आम्हाला सुद्धा राहवलं नाही. आणि मी मागे सुद्धा 1-2 वेळा समुद्रामध्ये जायचं टाळलं होतं, कारण असं 5 वाजायचे समुद्राकडे जायला. परंतु ऊन असल्यामुळं खूप मस्त मुलांबरोबर आनंद घेता आला. नंतर तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी त्यावेळी जिथं मुक्काम करायचा तिथं थोडस अटॅचमेंट मध्ये होतो. नंबर आठवडे सरांनी उपलब्ध करून ठेवले होते आणि त्यांना फोन करून सांगितलं की आमची मुलं आहेत, जेवणाची उत्तम सोय करा, राहण्याची सोय करा. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं राहण्याची सोय सुद्धा त्या हॉलवर केलेली होती. आणि मग तिथं सुद्धा मग आंघोळ्या झाल्या सकाळच्या. आणि तिसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू झाला. जवळच प्रतापगड असल्यामुळं प्रतापगडाची सहल एकदम मुलांनी जोशामध्ये आनंदामध्ये पार पाडली. आणि नंतर महाबळेश्वरच्या माझ्या या अनेक सहलीच्या प्रवासामध्ये फक्त या ड्रायव्हर साहेबांनी फक्त दुसरेच असे भेटले की त्यांनी आतमध्ये सगळे एलिफंट पॉइंट, टायगर पॉइंट, इको पॉइंट जेवढे जास्त दाखवता येतील तेवढे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपण नवसरवाडीकडे कूच केलेली आहे. तर हे सगळं शक्य झालं आहे ते मुलांच्या सहकार्याने आणि स्टाफच्या सहकार्यामुळे. मी पुन्हा एकदा ह्या सगळ्यांचं आभार मानतो. आणि मुलांना जर रागवलं असेल तर मुलांनी इथंच विसरून जायचंय आणि उद्यापासून असंच चांगल्या संबंधामध्ये राहायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. यानंतर हरळ मॅडम यांना काहीतरी पुन्हा सांगायचं होतं, कारण सहलीचे अनुभव असे की किती सांगावं आणि किती नाही. आता पुन्हा जरी माईक घेतला सगळ्यांकडून तरी त्यांना वाटत आता काहीतरी राहिलं लक्ष. परंतु कितीही सांगितलं तरी कमीच असतं. पुन्हा त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुढचं मनोगत सांगावं. अगोदर बोलले पण थोडंसं मिस झालं माझ्याकडून. कारण सर म्हटलं की सगळ्यात महत्वाची व्यक्ती असते म्हणजे ड्रायव्हर. आणि आपल्या क्षेत्रामध्ये परफेक्ट कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले ड्रायव्हर मामा. आपण ड्रायव्हर लोकांना मामा म्हणतो कारण मुलांचा सगळ्यात आवडता माणूस, सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे मामा. सगळे लाड, सगळं कोड कौतुक कोण पुरवतं तर मामा. म्हणून
आपण ड्रायव्हर लोकांना काय म्हणतो, मामा म्हणतो. मग आपले हे जे मामा होते आहेत ते खरोखर म्हणजे त्यांची ते जे आहे ना हातोटी ती वाखाणण्यासारखी आहे. आम्हाला म्हणजे मला तर वाटलं पण मुलांना आमचे 7वीचे नवसरवाडीचे मुलं आहे ना इतके डेंजर आहेत, पण त्यांनी सुद्धा इतकं भरभरून कौतुक केलं ड्रायव्हर मामाचं की आपला ड्रायव्हर म्हणजे एकच नंबर आपला ड्रायव्हर म्हणजे डेंजरच असं ते स्वतः म्हटले. याच्यावरूनच ते लक्षात येतं की ते खरोखर किती चांगलं. कारण पहिल्या दिवशी ज्यावेळेस शिखर शिंगणापूरला गेल्यानंतर पालकांची कॉल यायला लागले आणि कुठे आहात असं विचारल्यानंतर सांगितलं ना त्यांना की आम्ही शिखर शिंगणापूरमध्ये दर्शन घेऊन आता निघालो आहोत. त्यावेळेस त्यांना म्हणजे इतकं विशेष वाटलं की एवढा लांबचा प्रवास पण इतक्या पटकन गेले. गाडीचं स्पीड त्यांनी कुठेही कमी होऊ दिलं नाही आणि शिवाय इतकं व्यवस्थित इतकं छान म्हणजे त्यांनी आपली चालकाची भूमिका बजावलेली आहे. त्याच्यामुळं त्यांचं कौतुक करायचं माझ्याकडून राहिलं होतं. त्याच्यामुळं दिलगिरी व्यक्त करते आणि पुढच्या सहलीला पण तुम्हीच असावेत अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. आणि सगळ्यांसाठी त्याचा जोरदार टाळ्या वाजवायचा. तर या सहलीचा अनुभव ही एक वाक्य तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बरवे जाणं व्हावे लहान होणं लहान. आणि या सहलीत मला ना लहान होता येतं. मोठ्या माणसात गेलं का त्या मोठ्या माणसासारखं राहावं लागतं की असंच राहायचं तसंच राहायचं सगळं प्रोफेशनल. परंतु लहान मुलात आलं की आपल्यालाही लहान होता येतो याचा अनुभव मला सहलीत येतो. आणि मग मी गमती जमती गप्पा गोष्टी याचा आनंद घेत असतो. आणि हे शक्य होतं हे फक्त तुमच्यामुळं. तर ही जी सहल असते पहा ही शिकण्यासाठी असते. आपण दररोजचं जे जीवन जगतो ना ते तेच असतं. शाळेत येणं तेच पुस्तक तेच शिक्षक तेच धडे तेच प्रश्नांची उत्तरं तेच काम तेच परिपाठ आणि तेच सांगत येतं. त्या 4 भिंतीच्या बाहेर येऊन जग किती अफाट आहे जग किती मोठं आहे याच्यासाठी ही सहल असते पहा. आपण ज्यावेळेस समुद्रावर गेलो त्यावेळेस आपल्याला समुद्राची विशालता किती असते. म्हणजे आपल्याला कितीही लांब पाहिलं तरी ते पाणी दिसत होतं आणि कितीही लांब गेलं तरी पाणीच पाणी. म्हणजे ते समुद्र किती विशाल आहे. आणि आपण मी म्हणणारा एखादी लाट जर आली तर त्या लाटेबरोबर कसा माघारी थटला जातो. म्हणजे कितीही ताकद असू द्या काही असू द्या त्या पाण्याच्या प्रवाहापुढं आपल्याला जाता येत नाही. म्हणजे एवढी अफाट शक्ती त्या समुद्राची आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष घेता येतो. ज्यावेळेस आपण प्रतापगडावर जातो आपण सहज म्हणतो की अफजल खान आला होता. अफजल खानाने शिवाजी महाराजांची भेट तिथं घेतली आणि त्यावेळेस त्या लढाईचं वर्णन आपण पुस्तकात ऐकतो. परंतु ज्यावेळेस तिथं जातो आता तरी वाहन आहेत परंतु पूर्वीच्या काळी वाहन नसताना त्या ठिकाणी लोक कसे राहत होते. म्हणजे लढाया कशा होत्या मावळे कसे होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणं ज्यावेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस आपण श्रद्धेने भक्तीपूर्वक तुझं दर्शन घेतो. ती एक ऊर्जा एक प्रेरणा घेऊन येतो. ए बाळा तुम्ही बोलत तर नाहीत आणि सांगतही नाही तर काही. तुम्ही एकमेकांशी का बोलता तेही कळत नाही कधी कधी. तुमच्याकडे एवढं सांगायला आहे फक्त तुम्ही काय करता ते वेस्टेज मटेरियल सारखं इकडे तिकडे फेकतात. ते जे सांगायचंय ना ते आपल्याला पुढे सांगता आलं पाहिजे ते मांडता आलं पाहिजे आणि हे खरं शिक्षण असतं. म्हणजे सहलीचा अनुभव पहा दररोज आपल्या आईजवळ वडिलांजवळ झोपायची सवय असते सगळ्यांना की कुणाला आईजवळ झोपल्याशिवाय आपल्या वडिलांजवळ झोपल्याशिवाय जमतच नाही किंवा आजी आजोबाजवळ. परंतु हे 2 दिवस असे होते की त्यांच्याशिवाय आपण झोपलो. काहींना तेच गोधडी तेच कपडे तेच ठिकाण लागत त्याच गादीवर. परंतु इथं काय झालं गादी बदलली ठिकाण बदललं रूम बदलली सगळं बदललं तरीही तुम्हाला काहींना झोप आली. समजतो की मला याच्याशिवाय जमत नाही. परंतु आता बाहेर पडल्यानंतर आपण किती ऍडजस्ट करतो. शेजारी बेंचवर बसलेलीला आपण दिवसभरातून काय म्हणतो हे इकडं सरक तिकडं सरक. परंतु आता सीटवर बसला आपल्या अंगावरती डोकले हाणतील आपल्या खांद्यावरतीची मान टेकली जाते तरी आपण सहन करतो. आता कधी कधी आता संध्याकाळी तर अशी परिस्थिती येणार आहे
की सगळे गुंतलेले असतात. कोणाचा पाय कोणाच्या डोक्यावर हातावर काही असू शकतं, परंतु तरी आपण सहन करतो, म्हणजे ऍडजस्टमेंट शिकवतो पायाच्यातून. म्हणजे या सहलीतून आपल्याला खूप खूप शिकता येतं. आणि जर चांगला स्टाफ असेल तर एक प्रेरणा ऊर्जा मिळते. आणि मी नवसरवाडीत आलो, मला आतापर्यंत सगळे ठिकाणं शाळा चांगल्याच भेटल्या. आणि आता ही नवसरवाडी जी शाळा आहे तिथले मुलं आणि शिक्षक पुन्हा चांगलेच भेटले. आणि त्याच्यामुळे मला आल्यापासून एक आनंद घेता येतोय तुमच्यामध्ये, नव्या नव्या गोष्टी सांगता येत आहेत. आणि खरोखर या सहलीचा अनुभव मी कायमस्वरूपी माझ्या स्मरणात तर राहील, परंतु आता जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला म्हातारपणापर्यंत युट्यूबवर दिसत राहतील. आणि इन्स्टावाले तर खूप आहे त्याच्यात, त्या इन्स्टावर तर सगळेच असते ना. हा, इन्स्टावर किती जण त्याच्यातले जवळजवळ आपला 50% 70-80% वर्ग इन्स्टावर आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आपले व्हिडिओ शाळेचे सहलीचे मी टाकत असतो कायमस्वरूपी. तर युट्यूबवर, इन्स्टावर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर हे तुम्हाला कायमस्वरूपी पाहता येतील. ज्यावेळेस तुम्ही मोठं होता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे अनुभव तुम्हाला आठवणीत राहतील. अशा प्रकारची ही आपली अत्यंत आनंदाची सहल होती. आणि सगळ्यांनीच ड्रायव्हर मामाविषयी सांगितलं. आणि खरोखर पहा, महाभारताचं युद्ध कोणाच झालं होतं रे? कौरव आणि पांडव. पण पांडव हे युद्ध का जिंकले माहितीये का? अर्जुनाचा सारथी कोण होता रे? अरे रथाचा सारथी कोण होता? म्हणजे जर चालक चांगला असेल तर युद्ध जिंकता येतं, है का नाही? तसं आपली सहल एकदम मजेत पार पडली. त्याचं कारण असं आहे की आपले जे सारथी आहेत ते एकदम परफेक्ट आहेत. आणि कसे येतं? एकच नंबर. कसे येतं आपले ड्रायव्हर मामा? एकच नंबर. हा, आणि पोरं ती गाणं बी लावत होते सारखं. काय कोणतं गाणं आहे ते? हा, एकदा तिकडे कॅमेरा फिरव आणि एकदा तुम्हीच गाणं म्हणा ते लावण्यापेक्षा. ओके, एकदम छान, मस्त आणि जबरदस्त आपली ही सहलवारी. लय भारी, लय भारी, लय भारी. आणखीन कोणाला काय मुलांपैकी असं वाटतंय का मला काहीतरी सांगायचं होतं आणि राहिलंय? आहे का कोणी? हा, तुला सांगायचंय? नुसतं असं नका करीत जाऊ. हा, पंख फडफडल्यासारखं असं 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 असं. हा, कोण सांगत आहे? हा, तू सांगत. हा, हर्षदा, आणखी एकदा रोशनी. हा, बरं ठीक आहे. कुणाला काही सांगायचं नाही. तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. आता ठिकाण जवळ आलेलं आहे. आपले मुख्याध्यापक पुढचा अपडेट घेत आहेत की आता कुठपर्यंत आलोय आणि आपल्याला किती वेळात पोहोचणार येतं. आता थोड्या वेळात आपण जेवण करायला उतरणार आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आपली ही सहलवारी, आपली ही सहलवारी. हा, आता कसं वाटतंय? अरे आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? अरे आता कसं वाटतंय? हा, आता म्हणायचं लय भारी वाटतंय. काय म्हणायचं? अरे आता कसं वाटतंय? अरे आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? अरे आता कसं वाटतंय? आता छान छान वाटतंय म्हणायचं. अरे आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? अरे आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? हा, बर ठीक आहे. तर आता आपण हा सहलीचा ज्या प्रवासाचे अनुभव तुम्ही सांगितले त्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद, आभार. आणि थांबूया आपण आता. रामकृष्ण हरी.